किती आहेत लिहिंग झालं? बोला आवाड साहेब बोला. अध्यक्ष महोदय, विधानसभा नियम 273 274 अन्वये विशेष अधिकार भंगाची सूचना मी आपल्याकडे दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, मनाला त्रास देणारा, मानसिक यातना देणारा विषय, वरचा आणि खालचं सभागृह मिळून थोडक्यात मांडा. हा थोडक्यात मांडा साहेब. इथनं बोलतो इथनं इथनं साहेब, पण मी- थोडक्यात बोलता येतं. नाही ना, थोडक्यात ते मांडा. जेव्हा माणूस इमोशनलनी बोलतो ना तेव्हा त्याला थोडक्यात नाही बोलता येत. साहेब, गेले 30 वर्ष मी वरच्या खालच्या सभागृहात, पण असं पोलीस राज मी कधी बघितलेलं नाही. भुजबळ साहेब, मी विधानसभेत विषय मांडला, मी नाही मांडला. ड्रग्जवरनं विषय येत गेला आणि चर्चा सुरू झाली, केली जाईल, त्याला या ड्रग्सच्या संदर्भात जबाबदार धरलं पाहिजे. इट वॉज अ जनरल स्टेटमेंट. त्यांनी ते वैयक्तिक घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक राजकीय पक्षाची गुप्त बैठक घेतली आणि प्रत्येकाला त्यांच्या बाजूने, म्हणजे अनिल शिंदे कसे महान आहेत आणि जितेंद्र आव्हाड ड्रग्सनी कसा आपल्या मतदारसंघाला बदनाम करतोय हे सांगण्याचं काम सुरू केलं. माझ्या बरोबरीचे जेवढे कार्य करणारे, काम करणारे लोक होते त्याला बोलून घेतलं. हे तुझ्या भावाविरुद्ध गुन्हा आहे, टाकणार आतमध्ये. आता गेल्या 1 वर्षात 12 मर्डर झालेत. 12 मर्डर पोलीस स्टेशन पासून 3 मिनिटांवर वरती मर्डर झालेत. 12च्या 12 मर्डर हे ड्रग अडिक्टने केले आहेत. मी कधीही बोललो नाही, किंबहुना या विषयी मी हाताळतच. आमच्या इथे ड्रग्स ज्या पद्धतीने आत घुसलेत त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नाही असं मी म्हणतही नाही आणि कधी म्हणालोही नाही. पण अध्यक्ष महोदय, ह्या कुठला पोलीस राज की जितेंद्र आव्हाड विधानसभेमध्ये बोलले ते मलाच बोलले आणि म्हणून त्यांना राजकीय दृष्ट्या मी अडचणीत आणू शकतो, कारण का मी इथला इन्स्पेक्टर आहे. तो काय बाप आहे काय? तो काय आमदाराचा बाप आहे? 1 लाख मतांनी निवडून आलोय साहेब मी, 1 लाख मतांनी. इथे जखम देणार आहे. स्वतः मुख्यमंत्री समोर बसलेले असताना मी हे बोललोय. 12 मर्डर होतात, ते 12च्या 12 मर्डर हे ड्रग अडिक्ट्सने केलेत. रमजानच्या महिन्यामध्ये एक फायरिंग होतं, दिल्लीमधनं 6 मर्डर केलेला आरोपी मुंबऱ्यामध्ये 6 महिने राहिलेला, तो एका पोराच्या घरी जातो, त्याला आवाज देतो आणि त्याच्यानंतर 60 गोळ्या फायर करत रस्त्यावरनं चालत निघून जातो. शांत बसतोय आम्ही, कारण का आम्हाला माहिती आहे आम्ही जरी बदलीची मागणी केली तरी काय होणार नाही, कारण का त्याचं क्रेडिट एवढंच आहे, तू जितेंद्र आव्हाडच्या विरुद्ध काम कर. तिथे आमचा आमदार नाही आहे, तू आमदार आहेस. साहेब, डेमोक्रेसीला हे घातक आहे. ठीक आहे आवाड साहेब, मी तुमचा हक्कभंगाचा प्रस्ताव वाचलेला आहे. तुमचा हक्कभंग नेमकं कोणाविरुद्ध आहे हेच तुम्ही उल्लेख केला नाही. दिलाय ना पोलीस इन्स्पेक्टर, मी माझ्या आता मुखाने सांगतोय. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. ठीक आहे, दिलेल्या माहितीचा संपूर्णपणे मी मध्ये जाऊ नका हो. ठीक आहे, नाही तसं नाही, तुम्ही मांडलेला मुद्दा मला समजलाय. आपण या संदर्भात मी पूर्ण माहिती घेईन आणि योग्य कारवाई या संदर्भातली केली जाईल. समितीकडे आपण प्रस्ताव पाठवण्यासंदर्भातला निर्णय निश्चितपणे घेऊ. नाही, हे अधिवेशन संपण्यापूर्वी. औचित्याचे मुद्दे, चला पहिला घ्या, द्या अध्यक्ष. श्रीमती स्नेहा दुबे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. औचित्याच्या मुद्द्याच्या अनुषंगाने मी वसई तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून निर्माण झालेल्या गंभीर वीज संकटाकडे शासनाचे लक्ष वेधू इच्छिते. एक मिनिट. आज आपल्याला पुरवणी मागण्यांवरती पण चर्चा घ्यायची आहे. ते असल्यामुळे औचित्याचे मुद्दे खरं तर आज मी दाखवणार नव्हतो, पण सगळ्यांचा आग्रह असल्यामुळे आपण दाखवले. नियमाप्रमाणे 25 मुद्दे बॅलेटमधनं येतात, तेवढेच 25 मुद्दे आज घेतले जातील.